नमस्कार. माझं नाव विक्रांत चंद्रमणी जाधव. आज टाउन सोल प्लॅटफॉर्ममार्फत आपण सई डावकर यांची मुलाखत घेत आहोत. बॉक्सिंग क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि त्या करत आहे. तर एकदा त्यांची ओळख जाणून घ्या. मॅडम, तुमची प्रेक्षकांना एक ओळख सांगा. नमस्कार, मी सई विनायक डावकर. मी आता 21 इयर्सची आहे. 2015 पासून मी बॉक्सिंगला सुरुवात केली अच्छा, आणि आता माझ्याकडं 25 ते 30 मेडल्स आहेत. अच्छा, नॅशनल मेडलिस्ट बॉक्सर आहे अच्छा, आणि सध्या मी बी-ए करते, सेकंड इयरला आहे. अच्छा. बॉक्सिंगकडे आपला प्रवास कसा सुरू झाला? बॉक्सिंगची सुरुवात तर लहानपणीच झाला. हं. वडिलांनी म्हणजे माझे बाबा आहेत हां, विनायक डावकर. हां, हां. तर त्यांची इच्छा होती की मी बॉक्सिंग खेळावं, खेळाडू बनावं. हं. त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा ती मी पूर्ण करावी आणि त्यांच्या इच्छेखातर मला त्यांनी बॉक्सिंगमध्ये टाकलं. अच्छा. म्हणजे एकंदरीत तुमचे वडील तुम्हाला या गोष्टीसाठी सपोर्ट करत होते. हो, खूप जास्त सपोर्ट म्हणजे त्यावेळेस घरातले कोणच सपोर्ट करत नव्हतं. पण माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला. एकंदरीत बघायला गेलं तर तुम्हाला हा खेळ आवडत होता का? सुरुवातीला या खेळाची भीती वाटायची. हं. म्हणजे बॉक्सिंग असा गेम आहे की त्यात खूप पंचेस लागतात, येस. इंजरीज होतात. मग मी छोटीशी होते, त्यावेळेस भीती वाटायची, अच्छा. की यार नको हा गेम वगैरे. हां, पण जसं 2 महिने झाले मला बॉक्सिंगमध्ये जॉइन होऊन हां. आणि वन डे मॅचेस होत्या अजित हं, पवार यांच्या हं. वाढदिवसानिमित्त आणि मी खेळले. मला सिल्व्हर मेडल बसलं. अच्छा. पण जे घरात आनंद होता, हां, सगळ्यांना माझ्यावरती प्राउड फील करत होते सगळेजण. हां. तर मग मला वाटलं, की आपण पण करूयात. अच्छा. अ, मॅडम, या खेळामध्ये तुम्ही एवढी प्रगती केली आहे. 21 या वयाच्या 21व्या वर्षी तुम्हाला 25 मेडल्स आहेत. तर तुम्हाला यासाठी मदत कोणी केली? जास्त तुम्हाला सपोर्ट कोणी केला? तुमचे कोचेस असतील, तुमचे घरचे असतील, तर त्यापैकी तुम्ही काय सांगाल? जास्त सपोर्ट माझ्या कोचनी पण केला, श्री विजय गुजर सर अच्छा. हां, आणि माझे वडील हां, आणि माझी आई आणि फॅमिली सगळ्यांनी सपोर्ट केला. हां, म्हणजे माझं डाएटचं जे काय आहे, तर ते सगळं आई बघती. हां, प्रॅक्टिसचं हां, पप्पा, हां. बॉक्सिंगचे शेड्यूल वगैरे सगळे सर बघतात. अच्छा. तर म्हणजे सगळ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे हां. कायमच. अच्छा. आणि एकंदरीत तुम्ही ज्या एजला होतात किंवा जेव्हा तुम्ही स्टार्ट केलंत, तेव्हा मग आर्थिकदृष्ट्या जसं की तुम्हाला कुठे कॉम्पिटिशन खेळायला जायचं असेल, अ, तर तेव्हा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कोणाकडून मदत झाली का? अशा प्रकारचं काही झालं का तुमच्यासोबत? नाही. नाही. सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही बॉक्सिंग स्टार्ट केलं, तेव्हा तुम्हाला अडचणी काय आल्या? सुरुवातीच्या काळाला ज्यावेळेस मी बॉक्सिंग स्टार्ट केली, त्यावेळेसच्या अडचणी म्हणजे की माझं मतपरिवर्तन खूप जण करायचे. अच्छा. हां. की डिमोटिव्हेशन. डिमोटिव्हेशन हां, कशाला करतेस? नको करू. तू अभ्यासात हुशार आहेस. हां. कशाला खेळते? काय खेळ खेळून काय होणार आहे? अच्छा. हां. पण माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं, की तुला हे करायचंय. हं. हे करायचंय तर तेच करायचंय मग. बरोबर. मग त्यामुळं मी काही डिमोटिव्हेट झाले नाही हां. आणि जे ध्येय होतं त्याच्या मागे आहे मी. म्हणजे एकंदरीत तुमच्यासाठी मोटिव्हेशन हे तुमचे वडीलच आहेत. हो, वडीलच. थोडं तुमच्या वडिलांचं म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्ही सांगाल का, की त्यांनी तुम्हाला म्हणजे असं कधी आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळत नाही, की एक म्हणजे फादर आपल्या मुलीला स्पोर्ट्स खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात. बाकीचे वडील काय करतात, की तुम्ही इंजिनिअरिंग, मेडिकल मुलींसाठी ह्या फील्ड आहेत, तर त्यासाठीच जास्त प्रोत्साहन देतात. पण तुम्हाला तुमच्या वडिलांनी बॉक्सिंग खेळण्यासाठी प्रोत्साहन का दिलं? त्याच्या मागची थोडी स्टोरी जर आपल्या जनतेला कळाली तर बरं होईल. अ, माझे वडील त्यांना लहानपणापासून बॉक्सिंग आवडायची. पण त्यांची परिस्थिती नव्हती पूर्वीच्या काळात. मग त्यांना करता नाही आली बॉक्सिंग. मग त्यांनी त्यांचं स्वप्न माझ्यात बघितलं. बरोबर. ते बोलले, की "मी नाही करू शकलो, पण तू कर." हं, आणि त्यांना माझ्यात असं काही दिसलं, की हाईट आहे, पर्सनॅलिटी आहे, हं. खेळायची खुन्नस पण आहे, हां, तर तू कर. हां. मग त्यांनी मला सपोर्ट केला अच्छा, आणि मला म्हणजे कसलीही कमी नाही. अच्छा, पाहिजेल ती गोष्ट आहे माझ्याकडे. अच्छा. हां, म्हणजे मला बाबा
मॅचेसला जायचंय, बाबा एवढे खर्च लागणार आहे, बाबा लगेच करणार, बाबा माझ्यासोबत असणार कायम. डाएटला खर्च, डाएट करणार, अच्छा, सगळं असणार. अच्छा, मी एकुलती एक मुलगी आहे, मला बहीण-भाऊ नाहीये. अच्छा. हां. लोकं एवढे लोकं म्हणजे फॅमिली, हं. रिलेटिव्हज हां. सगळ्यांना एवढं वाटायचं, की यार काय एकुलती एक मुलगी, तुला अजून मुलगा नाही, मुलगी नाही. म्हणजे गावाकडं त्यांचा विचार, की मुलगा पाहिजेल अजून. पण माझ्या बाबांनी ठामपणे त्यांना कायम सांगितलं, की माझी मुलगी एकच आहे आणि मला जे काही करायचं ते सगळं तिच्यासाठी करायचं. एक्झॅक्टली. हं. सगळं. बरोबर. मग त्यांनी जो फोकस आहे तो सगळा माझ्यावरती ठेवलाय कायमच. आणि त्यांनी पण जे काही सॅक्रिफाईस असेल ते सगळं माझ्यासाठी केलं त्यांनी. म्हणजे एकंदरीत तुमच्या वडिलांनी समाजाच्या विरोधात जाऊन तुम्हाला सपोर्ट केलेला आहे, हो. हे आपण बोलू शकतो. हो. आणि हेच आता गरजेचं आहे, जेणेकरून जास्त खेळाडू तयार होतील आपल्या इथे. अ, सर्वात म्हणजे तुम्हाला लक्षात राहणारी स्पर्धा कुठची आहे तुमच्या या 21 वर्षाच्या करिअरमध्ये? ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त आनंद झाला, तुमच्या आई-वडिलांना पण जास्त आनंद झाला आणि तुम्हाला असं वाटलं, की मी हा खेळ निवडलाय, तर मी योग्य खेळ निवडलेला आहे. असं फिलिंग तुम्हाला कधी आलं? मी 12 वर्षाची होते अच्छा. हां. आणि अंडर 17च्या मॅचेस होत्या. अच्छा. मी 7वीला होते. 12-13 वर्षांची असेल मी. अच्छा. हां, हां. तर ॲक्चुअली एज लिमिट असतं. हां. 14 वर्षांपुढे खेळू शकतो. पण बरोबर. सर बोलले, की खेळ म्हणून. हां. मग मी खेळले आणि माझी पहिली नॅशनल होती हं. देहरादूनला. अच्छा. तर मग तो अविस्मरणीय क्षण आहे माझ्या आयुष्यातला, की म्हणजे मी पहिल्यांदा नॅशनलला गेलते एवढ्या कमी वयात, हां. अंडर 17 खेळून. अच्छा. हां. तर म्हणजे त्यावेळेस असं भारी वाटत होतं. अच्छा. हो. अ, एकंदरीत बघायला गेलं तर तुमचा आता 21 वर्षाचा एक प्रवास आहे आणि तुम्हाला चांगला अनुभव आहे. आजचे जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत किंवा मुली आहेत, तर त्यांना या खेळात यायचं असेल, तर त्यांनी काय केले पाहिजे? तुमचं काय मत आहे याच्यावर? जर मुलांना, स्पेशली मुलींना हां, मुलींना. बॉक्सिंगमध्ये यायचं असेल, तर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून बॉक्सिंगमध्ये आलं पाहिजे. एक स्पिरिट ठेवलं पाहिजे, की हां, मला करायचंय. बरोबर, ध्येय ठेवायचं. मोठं ध्येय ठेवलं, की आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो. बरोबर. त्यासाठी जी लागेल ती प्रॅक्टिस केली पाहिजे. ज्या ग्रामीण भागातल्या मुली आहेत, तर तिकडं गव्हर्नमेंटनी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. त्यांना एक रिंग दिली पाहिजे, इक्विपमेंट्स दिले पाहिजे बॉक्सिंगचे. चांगले कोच प्रोव्हाईड केले पाहिजे त्यांना. खेळाडू घडतील आणि असती इच्छा मुलींना, पण त्यांचा फॅमिली सपोर्ट पण नसतो. हं, तर फॅमिलीनी पण सपोर्ट केला पाहिजे. मोटिव्हेट केलं पाहिजे, की तू कर म्हणून. आणि बॉक्सिंगमध्ये किंवा कोणत्याही खेळात हं, करियर आहे. हं. पण त्याचा नीट अभ्यासच कुणाला माहितीच नाहीये, बरोबर, की स्पोर्ट्स खेळून काय करणार आहे? बरोबर. नुसतं एक्झॅक्टली. खेळून नाही चालणार, हं, अभ्यास केलं पाहिजे. अभ्यास पण पाहिजे, पण बॉक्सिंग किंवा स्पोर्ट्स, खेळ हे पण एक वेगळं करियर आहे. अच्छा. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही चांगला मुद्दा मांडलात, की बॉक्सिंग पण खेळलं पाहिजे. तर एकंदरीत मुलांचे प्रश्न आहेत, आता ग्रामीण भागातल्या मुलांचे प्रश्न, त्यांची परिस्थिती वेगळी आहे. तर त्यांचे प्रश्न आहेत, की आम्ही बॉक्सिंगमध्ये येऊन करू काय? आम्हाला फायदा काय? तर ते तुम्ही प्रेक्षकांना सांगितलंत, की बॉक्सिंगमुळे तुम्हाला काय पर्सनली फायदा झालेला आहे आणि त्यातनं खरंच काय फायदा आहे? फ्युचर कसं तुम्ही घडवू शकता? तुमचं बॉक्सिंगमध्ये करिअर कसं बनवू शकता? तुम्हाला काय-काय मार्ग आहेत? तुम्ही एखादी नॅशनल खेळलात, त्यानंतर तुम्हाला किती मार्ग निर्माण होतात. त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं मत मांडलत, तर प्रेक्षकांसाठी खूप योग्य माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. बॉक्सिंग हा खेळ असा आहे, की त्यात तुम्ही स्टेट मेडल जरी घेताय, सीनियर स्टेट मेडल्स घ्या किंवा युनिव्हर्सिटीचं मेडल घ्या. त्या मेडलवरती तुम्ही पोलीस भरती करू शकता. नॅशनलला मेडल घेतल्यावरती राज्यसेवा करू शकता. इंटरनॅशनल मेडल घेतल्यावर तुम्हाला क्लास 1 पोस्ट भेटतील. अच्छा. त्यात तुम्ही अजून जर शिकले, बॉक्सिंग शिकले, नाईस केलं, तर तुम्ही एक छान कोच बनू कोच बनवू शकता. शकता. बरोबर. तुम्ही अजून कोर्स केला, हं, बी-पी-एस वगैरे, हं, तर तुम्ही तुमचा स्वतःचा क्लब, जिम ओपन करू शकता. हं. म्हणजे करियर आहे. बरोबर. करियर आहे, पण हं, तुम्हाला ते केलं पाहिजे तुम्ही हं. ते. बरोबर. तुम्ही आता वयाच्या 13व्या वर्षा म्हणजे तेव्हापासून तुम्ही सुरुवात केलीत एकंदरीत बॉक्सिंग खेळायला. आत्ता हा एवढा प्रवास तुम्ही केलात, तर बॉक्सिंगमध्ये काय बदल झाले?
एकंदरीत महाराष्ट्रामधल्या बॉक्सिंगमध्ये काय काय बदल झालेले आहेत? तेव्हापासून तुम्ही लहानपणापासून बघितलेला आहात, तर आत्तापर्यंत काय काय बदल तुम्हाला दिसलेले आहेत या खेळामध्ये? म्हणजे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत हां. बॉक्सिंग तशी सुरूच आहे. हां. म्हणजे एवढे काही मेजर बदल नाहीयेत मेजर त्यात. बदल झालेले नाहीयेत. पण मला असं वाटतं, की आपली बॉक्सिंगच्या स्पर्धा हां. खूप म्हणजे जास्त प्रमाणात घेतल्या पाहिजेत. जास्त प्रमाणात हं. मॅचेस घेतल्या पाहिजेत. हां. ज्यांनी जे पोरं आहेत, हं. मुलं-मुली हं, हं. ते मोटिव्हेट होतील, खेळतील, चान्स भेटेल त्यांना. हां. आणि त्यात जे कॅश प्राइज असतं, हां. ते थोडं गव्हर्नमेंटने जास्त ठेवावं. हां. ज्याने की एक असतं यार, हां, तेवढे भेटतील आपल्याला. म्हणजे त्या ह्यानी तरी मुलं करतील. हां. बाकीच्या खेळाला म्हणजे जसं की कुस्तीत खूप हां. पैसे असतात. हां, हां. म्हणजे जत्रा असली तरी पैसे, हां. तर साधी महापौर असली तरी पैसे. बरोबर. पण बॉक्सिंगमध्ये का नाही? हं. बॉक्सिंग हा गेम छान आहे. हां. पण त्याला मानधन नसतं. म्हणून मुलं जास्त इकडे वळत नाहीत, की एक्झॅक्ट. पैसा नाहीये. पैसा नाहीये. हां. मुलांना तेच लागतं ना, म्हणजे घरातले पण बरेचसे तेच बरोबर. बोलतात, की "यार त्यात काय आहे?" हो. मग ते थोडंसं असेल तर त्यांची पण इच्छा होईल. बरोबर. तुम्हाला काय वाटतं, की या खेळातून समाजात काय बदल घडवता येतील? जसं की मुलींना एक सक्षमीकरण करता येईल. ते त्यांचा स्वतःचा सेल्फ डिफेन्स करू शकतात किंवा स्पोर्ट्सकडे लोकं म्हणजे वायफळ टाईम घालवण्यापेक्षा स्पोर्ट्सकडे जास्त लक्ष देतील. तर तुमचं काय मत आहे, की ह्या खेळांमधून, बॉक्सिंग या खेळामधून तुम्ही समाजात बदल घडवू शकता का? हो. बॉक्सिंग हा असा खेळ आहे, की जो मुलींनी शिकला पाहिजे सेल्फ डिफेन्ससाठी. हां, आणि जर त्यांना त्यात आवड निर्माण होत असेल, हां. तर त्यांनी हा प्रोफेशनल स्पोर्ट्स म्हणून पण खेळला पाहिजे. बरोबर, त्यात बरोबर. त्यांचं करिअर पण होईल हां. आणि एक कायमचं सेल्फ डिफेन्स राहील. आपण एकदा शिकलेली गोष्ट कधी विसरत विसरत नाही. नाही. बरोबर, त्यामुळे ते कायम उपयोगाचं आहे. बरोबर. आपला आदर्श खेळाडू कोण आहे बॉक्सिंग खेळामध्ये? माझं स्पेशली मेरी कॉम आहे. हां, कारण की त्यांनी त्यांचं बॉक्सिंग बॉक्सिंगला त्यांनी त्यांचे स्वतःचे एवढे वर्ष अर्पण केलेत हां, आणि म्हणजे त्यांचं लग्न झालं, हां. त्यांना बाळ झालं, डिलिव्हरी हां, झाली डिलिव्हरी त्यांची. झाली. हो, त्यानंतर पण त्यांनी सातत्य ठेवलं. बरं. त्यानंतर पण त्या वर्ल्ड चॅम्पियन झाल्या. बरोबर. म्हणजे ते एक आपण मोटिव्हेशन घेतलं पाहिजे त्यांच्याकडून, की त्या करू शकतात त्यांचं एवढं एज असून हं, पण. बरोबर, मग आपण का नाही? आपण तर अजून छोटेसेच आहेत ना. बरोबर. हो. तुमच्या मते ग्रामीण भागामध्ये या खेळाची माहिती जाण्यासाठी किंवा या ग्रामीण भागातून जास्त खेळाडू येण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? ग्रामीण भागात हा खेळ जास्त माहिती होण्यासाठी तिकडं 1-1.5 महिन्यांचा कॅम्प घेतला हां, पाहिजे. बरोबर. हं. मग तिकडं त्यांची आवड निर्माण होतीये की नाही, रोज रेग्युलर 2 टाईम प्रॅक्टिस घेतली प्रॅक्टिस त्यांची. हो, तर मग त्यातनं खेळाडू आपल्याला मिळतील. ज्यांच्यात स्पार्क जो आहे, तो आपल्याला लक्षात येईल. तसे खेळाडू सापडतील आपल्याला नक्कीच. बरोबर, बरोबर. तुम्हाला असं वाटतं का भारताला खात्रीने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळेल? हो, मिळेल ना. नक्की मिळेल. म्हणजे मुलं तेवढी प्रॅक्टिस करतात अच्छा. हां, आणि आत्ता नाही मिळालं पण नक्की मिळेल. हां. अजून हा जो बॉक्सिंग हा गेम आहे, खेळ आहे, तो अजून चांगला स्ट्राँग होण्यासाठी सरकारने काय इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे? जे आत्तापर्यंत ते घेत नाहीयेत, तर सरकारने काय केलं पाहिजे? सरकारने जास्तीत जास्त कोचेस तयार केले पाहिजे. हं. मेन म्हणजे हां, कोचेस असे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हां, त्यांना म्हणजे एक अशी टीमच तयार केली पाहिजे, हां, की जे त्यांच्या अंडर एक-एक जिल्हा वगैरे असे जे काय असेल ग्रामीण हां, भाग हां, ते आणि जे इक्विपमेंट आहे रिंग असेल, ग्लोव्हज असेल, पंचिंग बॅग असेल, हां, ते सगळं गव्हर्नमेंटने प्रोव्हाईड केलं पाहिजे हां, आणि जे त्या एरियातली मुलं असतील, जे इच्छुक असतील, हां. त्यांचा कॅम्प घेतला पाहिजे. असे बॉक्सिंगमध्ये मुलं तयार होतील. बरोबर, बरोबर, बरोबर. की महाराष्ट्रातल्या पॅरेंट्सना काय संदेश द्याल? बॉक्सिंग या खेळामध्ये जर त्यांना त्यांच्या मुलींना
पाठवायचं असेल तर त्यांची मेंटॅलिटी काय असली पाहिजे? जशी तुमच्या वडिलांची एक मेंटॅलिटी फोकस होता की मुलीला बॉक्सर बनवायचं आहे, तसं तुम्हाला काय वाटतं की पेरेंट्सना काय तुम्ही सांगू इच्छिता? म्हणजे मला पॅरेंट्सला एक खूप इम्पॉर्टंट संदेश द्यायचा आहे. तुम्ही असं बोलता, की त्याची 10वी झाली, मग त्या 10वीच्या मार्क्सवरती डिपेंड करतं किंवा तो ठरवेल त्या स्ट्रीमला जायचं. तसं नसतं. तुम्ही लहानपणापासून कारण तुम्ही मोठे आहात, तुम्हाला जास्त दुनिया माहिती आहे. त्याच्यावरती तुम्ही तुमच्या मुलातला स्पार्क लहानपणी ओळखून त्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. आता माझ्यात बॉक्सिंगची आवड नव्हती. मला नव्हतं करायचं बॉक्सिंग. पण माझ्या वडिलांनी माझ्यात तो स्पार्क बघितला आणि माझ्यावरती ती आवड बिंबवली अक्षरशः त्यांनी, की "नाही तू बॉक्सिंग कर, तू भारी खेळतीस." तर त्यांनी ते बोलून-बोलून मी झाले बॉक्सर. पॉझिटिव्ह वातावरण ते. पॉझिटिव्ह वातावरण आपण दिलं, आपण आपल्या मुलांना मोटिव्हेट केलं, तर ते बनणारच आहेत. बरोबर, तसंच करिअर घडणार ना मुलांचं. बरोबर. पण मेन म्हणजे पॅरेंट्सनी आपल्या मुलांना मोटिव्हेट केलं पाहिजे. हां, काय त्यांना बनवायचं ते एकदम 21 वर्ष झालंय आणि आता तू काय करणार आहेस? असं बोलून नाही चालणार. बरोबर, मग तुम्ही लहानपणापासून त्याला शिकवायचं असतं, बरोबर. की तुला हे बनायचंय, तू हे बनणार आहे, तुला हे आवडतं. हां, मग ते मुलगा पण बोलतो, की "हां, मला आवडतं." हो, तसं. ओके. जर एखादा नवीन खेळाडू बॉक्सिंग या खेळाकडे वळत असेल, तर त्याने कुठच्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे? त्याने मेंटॉर कसा निवडला पाहिजे? त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठच्या गोष्टी आहेत ज्याची त्याने काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जेव्हा तुम्ही नवीन चालू करत होतात, तेव्हा तुम्ही कुठच्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं? तसंच तुम्ही प्रेक्षकांना जर सांगितलंत, नवीन खेळाडू जर बॉक्सिंगकडे वळत असतील, तर त्यांनी कुठच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? याबद्दल तुम्ही सांगितलंत तर बरं होईल. नवीन बॉक्सर जर बॉक्सिंगकडे म्हणजे हां. वळत असतील हं, खेळाडू, हं. तर त्यांनी प्रॅक्टिसकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. रेग्युलर सातत्य. हां. सुट्टी नाही करायची. एक दिवस सुट्टी केली, आठवडाभर मागे जातो आपण. अच्छा. रेग्युलर वर्कआउट पाहिजे आणि बॉक्सिंगचे जेवढे व्हिडिओज असतात, मॅचेस हां, असतात, हां. ते त्यांनी फोनवरती आजकाल YouTubeवरती सगळं येतं. हो, ते बघितलं तरी बॉक्सिंगचं टेक्निक कळतं हो. आणि बॉक्सिंग हा गेम असा आहे, की तो बघून जो खेळाडू असतो ना, त्यांनी बघितले ना हं, मूव्हमेंट्स, तर ते लक्षात येतं. अच्छा. तर म्हणजे जेवढं त्यांना बॉक्सिंग बघता येईल, हं. तेवढं बघितलं पाहिजे. जेव्हा तू रिंगमध्ये येतेस, जेव्हा एखादी कॉम्पिटिशन खेळतेस, तेव्हा या कोपऱ्यातून तुला मिडलला यायचं असतं, जेव्हा मॅच चालू व्हायच्या आधी. तेव्हा समोरचा जो तुमचा कॉम्पिटिटर आहे, त्याच्या तू डोळ्यात बघतेस, की अजून तुम्ही काय ऑब्झर्व्ह करता? तुमचं काय तेव्हा डोक्यात माइंडसेट काय असतो? माइंडसेट तर असा असतो, की प्रत्येक बॉक्सरचा गेम वेगवेगळा असतो. बरोबर. हो. बॉक्सर ज्यावेळेस तिकडून येतो, त्यावेळेसच आमचं लक्ष असतं, की हा तो एंट्री कशी असते हां, बॉक्सरची. हां. हं. मग तिथूनच स्कॅनिंग सुरू असतं, की हा कसा येतोय. अच्छा. मग तो आला, की त्याच्याकडे ज्यावेळेस सेकंड होतं, हां, परत जातो. हां. मग त्याचं फुटवर्क बघतो आम्ही आणि अच्छा. पहिला राउंड जो असतो, हां, तो अख्खा बॉक्सिंगमधला जो बॉक्सरचा जो खेळ असतो हां, ना, हां, हां. तो पहिल्या राउंडमध्ये सगळा समजून जातो, की हा अच्छा. कसा खेळतो, त्याची टेक्निक काय, स्ट्रॅटेजी हां, काय. हां. तर तसं म्हणजे बॉक्सर समजतो समोरचा. अच्छा. आणि जेव्हा घंटा वाजते बरोबर, बॉक्सिंगमध्ये घंटाच असते, बरोबर ना? हो, बेल. हां. तेव्हा आता एवढं तुम्ही सगळं स्कॅनिंग करता, तुमच्या डोक्यात एवढ्या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि मेन म्हणजे कॉम्पिटिशनचं प्रेशर असतं. तर मग जेव्हा घंटा वाजते तेव्हा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये काय असतं? काय विचार करता तुम्ही, की फुल तुम्हाला समोरच्याला तोडायचंच आहे, या दृष्टिकोनातून विचार करता, की काय तुमची प्लॅनिंग असते, काय असतं? नाही, ज्यावेळेस बेल वाजते, हं. त्यावेळेस आपल्याला माहिती असतं, की आपल्याला आपल्या कॉर्नरवरती जायचंय. हां. एक रेस्ट टाईम असतो, रेस्ट घ्यायचा, रिकव्हर व्हायचंय हं. आणि त्यावेळेस विचार करायला तेवढा वेळ नसतो. पण आपल्याला तेवढं माहिती असतं, की आपल्या कॉर्नरवरती जायचंय. हां. तिथं गेल्यावरती आपले जे सेकंडर असतात, हां. कोच असतात, हां. ते आपल्याला लगेच रिलॅक्स करतात. हां. पाणी वगैरे देतात, हां. हवा मारतात हां. आणि आपण जे खेळत असतो, आपण त्या फ्लोमध्ये असतो. हां. आपले जे कोच ज्यांनी आपल्याला म्हणजे जे हं. आपला वर्कआउट घेतात त्यांना माहिती आहे आपला गेम. हां. तर ते आपल्याला जे आपले फेव्हरेट पंचेस असतात हां, हां. किंवा जे मेन असतं, हं. ते फक्त पिनअप करून पिन अप देतात, करतात. की ओके. "तू हा फटका मार, हं. तू ते कर, हं. तू हे फुटवर्क कर, हे चांगलं करतीये,
तू अजून कर. हं, 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 हं. तर ते तेवढं सांगतात. मग ते आपल्या लक्षात येतं आणि अच्छा. तसं पुढचा राउंड खेळायचा अच्छा. असतो. या तुमच्या 25 मेडलच्या करिअरमध्ये तुम्हाला कधी भीती वाटली जेव्हा तुम्ही रिंगमध्ये आलात आणि समोरच्याला बघितलं? तुम्हाला असं जाणवलं का, की नाही याच्यासमोर माझं काय होऊ शकत नाही आणि घाबरलेत तुम्ही, असं कधी झालंय? हो, झालंय ना. भीती ही बॉक्सरला वाटत असते. हां. म्हणजे तू बॉक्सर आहे आणि तुला भीतीची काय गरज असं हां, नसतं. हां. समोरच्याला पण तेवढीच भीती असती. अच्छा. म्हणजे त्याच्या पण तेवढाच पोटात गोळा आलेला हां, असतो. हां, त्याला अस्वस्थ म्हणजे खूप जास्त असं वेगळंच वाटत हां, हां, असतं. ती फिलिंग खूप डेंजर असते. आणि ज्यावेळेस नवीन खेळाडू असतो, हां, म्हणजे मला हे नवीन-नवीन खूप व्हायचं हां, आणि जे नवीन ज्यांना एक्सपिरियन्स नाहीये रिंगचा, हां, 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 तर त्यांना होतं अचानक रिंगमध्ये आलो, हां, की असं इकडून 100-1 माणसं, हां, इकडून 100 माणसं, हां, माईकचा आवाज, त्यात ती बेल वाजणार, मग खेळायचं. हं, मग ते जरा टेन्शनचं वातावरण हां, आणि आपले पेरेंट्स बघतायत, हं, कोच बघतायत, हं, मी कशी खेळेन. हं, हं. मग ते सगळं शांत होण्यासाठी जास्तीत जास्त मॅचेस खेळावे लागतात. हां, बरं. त्याने आपला एक्सपिरियन्स रिंगमधला तो ओके. खूप वाढतो हां, आणि आपण असं एकदम घर हे कम्फर्ट माझं होऊन जातं. एकदम कम्फर्ट झोनमध्ये हां, असतो. आता काहीच वाटत नाही म्हणजे कधी पण आत्ता जरी मॅच लावली तरी काही वाटणार नाही. अच्छा. तेवढं आपण रिलॅक्स झालेलो आहे. अच्छा, म्हणजे तुझा माइंडसेट माइंडसेट तयार झालेलं झालेला आहे. आहे झालेला आहे. मग ज्यांना असं टेन्शन येतं ना ज्यावेळेस मॅचेसच्या हं. आधी, तर आमच्या कोचनी सांगितलेलं आहे, की आपल्या आवडीची गाणी ऐकायची ओके. मस्त चिलमध्ये. चिलमध्ये. चॉकलेट किंवा आईस्क्रीम खायचं हां, थोडंसं हां, आणि रिलॅक्स राहायचं. थोडंसं गाणं, मस्ती करायची थोडीशी. हां, हां. जास्त नाही, थोडीशी मस्ती थोडीशी करायची मस्ती करायची. लाईट-लाईट हां. आणि मग शांत डोक्याने यायचं हं, हं, हं. खेळायला. अच्छा. जेव्हा बॉक्सिंगची मॅच चालू असते, तेव्हा जो प्रेक्षकांचा रोल असतो, तो तुम्हाला कसा सपोर्ट करतो? त्याचा फायदा तुम्हाला कसा होतो? ॲक्चुअली प्रेक्षकांचा जो आवाज असतो, हां, हां, हां. तो आवाज आमच्यापर्यंत जास्त पोहोचत नाही. पोहोचतच नाही. हां, कारण की ते खूप लांब असतात. हां, आमच्या जवळ फक्त आमचे 3 सेकंडर असतात हां, ना हां, हां, खाली, त्यांचा आवाज आमच्यापर्यंत हां, येतो. बाकीच्यांचा फक्त आरडाओरडाचा आवाज येतो. हां, त्याचा इफेक्ट डिसिजनवरती हां, होतो. जास्त चीअर हां, जर टफ बाउट झाली, हां, खूप जास्त टफ हां, म्हणजे कळतच नाहीये कोण जिंकणार. हां, पण एखाद्याचा चीअर खूप भारी होतोय. हां. रेड कॉर्नरचा चीअर भारी आहे, ब्लूचा हं, नाहीये. हं, हं, हं. मग बऱ्याचदा डिसिजनमध्ये फरक होतो. अच्छा. असं होतं. अच्छा, असं होतं. मला अजून एक गोष्ट तुला विचारायची आहे, की असा कधी क्षण तुझ्या बॉक्सिंगच्या करिअरमध्ये झालेला आहे का? जिथे तू पूर्णपणे त्या मॅचला फर्स्ट हाफला किंवा जे काही तुमचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये फर्स्ट हाफला तू पूर्णपणे डाऊन आहेस आणि त्यातनं तुला म्हणजे इनर पॉवर आली आहे किंवा काही आले, मोटिव्हेशन आले आणि तू डायरेक्ट कॉम्पिटिशन जिंकली तर असा काही किस्सा असेल ना, तो शेअर केलास ना, तर छान होईल. एक किस्सा आहे माझ्याकडे असा. हां. आणि ते म्हणजे मोटिव्हेशन कसं आलं? तू काय विचार केलास, की तू 5 पॉइंटनी मागे होतीस आणि लगेच तू जिंकलीस? तर ते पण सांगितलंस तर बरं सविस्तर. म्हणजे किस्सा असा आहे, की इंटर स्कूलच्या मॅचेस होत्या येरवड्याला. हां. वय काय होतं तुझं? माझं असेल 14 वगैरे असेल. 14 8वीत 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 असताना असेल मी. 8वीत असताना. हां. हां, आणि मी मॅच खेळत होते. पहिला राउंड झाला. हां. मी एकदम अशी म्हणजे नाही का पहिल्या राउंडचे लूज पॉइंट्स काय खेळत होते? होते. पॉइंट्स वगैरे म्हणजे मी स्कोरिंगवरच होते. हां, हां, पण लूज खेळत होते. अशी जास्त ह्यानी नव्हती खेळत. हां. आणि पहिली बाउट झाली होती ना माझी, हं. तर त्यात मी 3 राउंड खेळलेले नवीन मुलीसोबत आणि माझ्या सरांनी ना मला ओरडले, फटके दिलते, की "अशी का खेळली?" म्हणून. आणि मी त्याच टेन्शनमध्ये होते, की यार आता ही मॅच कशी खेळू? हं. चांगली येईल का? आणि माझे सर खाली थांबलेले होते. मी रिंगवर गेले, पहिला राउंड काढला मी. सरांनी बघितलं, की अरे सई खेळती. मग सरांनी आवाज दिला, "काय सई? हस की जरा." मग मी हसले आणि मी जितकी रिलॅक्स झाले. हां. म्हणलं, "आर-एस-सी बाउट काढ." मग जे मी त्या "हो सर काढते" आणि जे स्पीडनी गेले, फटके मारले आणि दुसऱ्या राउंडला आर-एस-सी बाउट काढली मी लगेच. अच्छा. असं म्हणजे असं छान आहे तो क्षण. आर-सी बाउट काय आहे? आर-एस-सी बाउट म्हणजे आर-एस-सी रेफरी स्टॉप कॉन्टेस्ट. अच्छा. हां, म्हणजे 3 काउंटिंग असतात. हां, तर फटका लागला. हां, तर खूप जास्त फटका लागला ना जोरात, हां, 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 की मुलांना तर चक्कर येते हां, किंवा दम लागतो. हां. त्यासाठी ते काउंटिंग असतं. अच्छा, तर तेवढ्या वेळात आपण रिकव्हर व्हायचं अच्छा. असतं.
जर नाही झालं तर परत एक देतात हा. आणि अजून एक दिली तर मग की तू Competition झाली. संपला विषय तुझा, आता तू जा बाबा, असं असतं. अच्छा. तुझ्या ह्या पूर्ण 21 वर्षाच्या करिअरमध्ये तुला अशी मेजर इंजुरी आलेली आहे का? आणि त्या इंजुरीमधनं तू कसं स्वतःला सावरलंस? त्याच्या मागचं मोटिवेशन काय होतं? हे जर प्रेक्षकांना कळालं की इंजुरी म्हणजे एवढं काही डिफिकल्टी नाही किंवा एवढा मोठा मेजर प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्याबद्दल थोडं सांगितलंस तर बरं होईल. इंजरी काय, खेळाडू आहे म्हटल्यावर इंजरी होतीच. हो. त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायची हरकत नाहीये. हां. फक्त इंजरी होतीये त्याच्यावरती आपण अजून वर्कआउट नाही केलं पाहिजे. हां. त्याची रिकव्हरी झाली पाहिजे आणि मग तुम्ही ट्रेनिंग करा. मला पण झालती नीला इंजरी. कधी? 9वी-10वीत असताना इंजरी झाली मला. हां. मी वजन जास्त होतं आणि रनिंग, स्किपिंग जास्त व्हायची. तरी मग माझं नीला इंजरी झाली, सुजलेले गुडघे. हां. मला रिकव्हर झाली ती. कशा आता प्रकारे? कशा प्रकारे झाली? आता फिजिओथेरपी असायची, ते अल्ट्रासाउंड असायचे, अजून निडलिंग केलंय पायाला. हां. बरंचसं करून थोडंसं फिजिओ एक्सरसाइजेस असतात. अजून शेकवायचे. अच्छा. तर तसं ते रिकव्हर होतं. मग यामध्ये तुझं किती दिवस किंवा किती महिने खेळ बंद होता? माझा यामध्ये 6 महिने ते 1 वर्षभराचा असा गॅप पडलाच होता. मग या गॅपमध्ये तू कधी स्वतःला डिमोटिवेट करून घेतलंस किंवा तू स्वतः झालीस किंवा तुला कोणी केलं आणि केलं असेल तर ह्या सगळ्यातनं कशी बाहेर पडलीस तू? नाही, डिमोटिवेट तर मला कुणी केलंच नाही. हां. म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड तर एवढं मस्त मिळालंय मला, हां. की म्हणजे डिमोटिवेट हा शब्दच नाही. शब्दच नाही. मोटिव्हेशनच भर के. भर के. हां. आणि मोटिव्हेशन तर आहेच आहे. मग काही नाही, रेस्ट घेतला मस्तपैकी आणि परत प्रॅक्टिसला चालू झाले. एकंदरीत पॅरेंट्सचा जो सपोर्ट आहे त्यामध्ये तुला कधीच डिमोटिवेशन आलं नाही. भले 1 वर्षाचा तुझा इंजुरीमुळे गॅप पडला असेल तरी. कारण एकंदरीत महाराष्ट्रात बघितलं किंवा इतर कोणत्याही खेळात बघितलं तर इंजुरी आल्यावर सगळेजण बॅकअप करतात हो. आणि खूप डिप्रेशनमध्ये जातात. पण तुझ्या बाबतीत ते तसं घडलं नाही कारण तुझे वडील आणि पॅरेंट्स पूर्णपणे स्ट्रॉंग होते तुझ्या मागे. हो. मोटिव्हेशन हे घरच्यांपासूनच पाहिजे आणि मी बरेचसे खेळाडू बघितलेत म्हणजे आमच्या जवळचे, की थोडेसे खेळले, लग्न झालं मुलींचं, इंजरी झाली, बॉक्सिंग सोडलं, अभ्यासाकडे वळले अचानक. पण तुम्ही तुमचा बॅकअप प्लॅन काहीतरी असेल, तो ठेवावा तुम्ही. म्हणजे तुम्ही अभ्यास करताय ना, तर तुम्ही अभ्यास पण असा करा, की बॉक्सिंग नाही जमत आहे तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यात तरी यशस्वी पाहिजे. अच्छा. असं तुम्ही डायरेक्ट तुम्ही बॉक्सिंगच करताय. नुसतं बॉक्सिंग पण नाही चालत. हो. तुम्हाला त्याच्यात बॅकग्राऊंड तुम्हाला अभ्यासाचं पण बॅकग्राऊंड हवंय. तुम्ही कोणतं इंजिनिअरिंग करताय. त्यात तुम्हाला जॉब लागून जाऊ शकतो. बरोबर. यात तुम्हाला करिअर नाहीच लक चालला, तुम्ही तिकडं करू शकता. तुमची ही जर्नी आहे ती महाराष्ट्रातल्या मुलींना आहे ना खूप इन्स्पायर्ड करेल. त्यांना खूप मोटिवेशन मिळेल. इव्हन त्यांच्या पेरेंट्सना पण खूप मोटिवेशन मिळेल आणि तुमच्या या मुलाखतीमधून खूप चांगल्या प्रकारची माहिती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापर्यंत मुलांपर्यंत पोहोचेल बॉक्सिंगबद्दल. तुम्ही वेळात वेळ काढून टाउन सोल या प्लॅटफॉर्मवर मुलाखत देण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो. जी जर्नी आहे ती मला सगळ्यांसमोर मांडण्याची जी संधी मिळाली, तर मी टाउन सोलचं मनापासून धन्यवाद मानते आणि अशीच तुम्हालाही तुमचे काही मुद्दे मांडायचे असतील, तर तुम्ही टाउन सोलवरती चर्चा करू शकता आणि त्यांनी जे इनिशिएटिव्ह घेतला आहे हाती, तर त्याला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. थँक यू. थँक यू.